हाय, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये. सगळ्यांना माझ्याकडून हॅप्पी न्यू इयर, नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना. तर आज आहे आमची ॲनिव्हर्सरी. मला 2 वर्ष झालं लग्नाला. आमची चालली आहे तयारी आता ॲनिव्हर्सरीची. सायली करतोय डेकोरेशन. तुम्हाला दाखवते पूर्ण. जावा तुम्ही असं कुठं आमच्या बड्डेला. तुम्हाला काय घेणं देणंच नाही ना आमच्यावरनं. कशाला थांबणार आहे आमच्या बड्डेला? तर तुम्ही काही स्वयंपाक केला नाही तर बबली आणलंय समोसा. आम्ही खाते समोसा. बबलीने माझ्यासाठी समोसा आणले. ॲनिव्हर्सरीचं गिफ्ट दिले बबलीनं. या सर्वांनी समोसा खायला. हे बघू शकताय तुम्ही, आमच्या बबलीने डेकोरेशन केलेलं आहे. स्टार्ट झालेलं आहे डेकोरेशन करायला. तरी सुंदर असं एकदम भन्नाट डेकोरेशन केलेलं आहे बबलीने. मला तर खूप आवडलं. साधं सिंपल करतोय पण छान करतोय माझा बबली डेकोरेशन. तुम्ही बघू शकताय, खूपच सुंदर केलेलं आहे आहोनी डेकोरेशन. आमचं पूर्ण डेकोरेशन झाल्यावर मी तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवेलच. तरी तुम्ही बघू शकताय माझा बबली एकटाच डेकोरेशन करतोय पण खूपच छान करतोय. बघा किती छान डेकोरेशन केले आहोनी. खूप ओव्हर नाही, काय नाही, एकदम साधं सिंपल आणि छान. खूपच छान केले. तुम्हाला आवडलं का मला सगळ्यांनी कमेंट करून नक्की सांगा. डेकोरेशन बघा एक नंबर आहो. खूपच छान केले. थँक्यू थँक्यू. हॅप्पी ॲनिव्हर्सरी. एक नंबर. खूपच छान, भारी वाटते. मस्त. ॲनिव्हर्सरीच्या निमित्त माझ्या बबलीने मला बघा गिफ्ट घेतलं आणखी. कॅमेरा करून आले आता. खूपच वाढलं होतं. त्यानंतर आम्हाला भूक लागली पण आम्ही इथं आलोय वडापाव खाण्यासाठी. भूक लागली म्हणून आम्ही आलोय वडापाव खाण्यासाठी. कारण की आम्ही सकाळपासून काहीच खाल्लं नाही म्हणून लई भूक लागली. आले बघा खायला वडापाव. थकली काम करून बघा. आमची बिर्याणीची तयारी चालू आहे आता. बारीक करते मसाला. काम करता करता हाताला लागून घेतलं. माझ्या हाताला कापला चाकू. एवढं काम करायचं, कधी आवरायचं. डेकोरेशन केले, बाहेर बिर्याणी करायला, सगळं करायला. माझी आई तिथं करायला लागली सगळं. मी नुसतं व्हिडिओ करायची काम करते. या सर्वांनी बिर्याणी खायला आमच्या ॲनिव्हर्सरीची. बबलू काय करायला माझा बबलू? माझा बबलू का माझी आई बघा माझ्यावरच नाव घेते सारखं. माझ्या ॲनिव्हर्सरीचं मी रडायला. इथं चिकनला काय करत आहे बबली? चिकनला सांगणार आहे बबली. हो आचारी, सांगा ना आचारी. आमची आचारी. माझी एकटीची ॲनिव्हर्सरी आहे म्हणून मी बसली व्हिडिओ काढत आणि हे करत आहेत. आचार्य आमचे नवीन आचार्य बोलवलेत. हे एक आचार्य आहे, तिकडे एक आचार्य आहे, 2 आचार्य आहेत. त्यांना काही मी 200 रुपयाने मी पेमेंट देणार आहे. बाकी काही विषय नाही. आमचे आचार्य असतात घालत. बाकी काही विषय नाही म्हणून त्यांच्याकडे सगळं सोपवलं. करा पटापटा, चला टाइम निघत चाललेला आहे. बहीण आहे मग बहीण काय लांब थांबले. भावाला काम सांगते बहीण. बहिणीने हेल्प करावं ना जरा तर भावाची. भावा बघा बिर्याणी करतायत मस्त. पटापटा करा बिर्याणी, पटापटा करा. चला माझ्या घरात बघा किती पसारा करून ठेवलाय आणि आमचं डेकोरेशन बघा किती छान साधं सिंपल असं माझ्या नवऱ्याने डेकोरेशन केलेलं आहे. आता मस्त सगळं झालं ना, मी आवरते वगैरे तुम्हाला दाखवेल. व्हिडिओ आवडला असेल तर सगळ्यांनी लाईक शेअर सबस्क्राईबर करायला विसरू नका. सगळ्यांनी सपोर्ट करा मला. नीट झाली पाहिजे बिर्याणी. दोघाला मी सांगते काय, बिर्याणी जर चांगली क्वालिटी जर चांगली नाही ना झाली पेमेंट कट करणार दोघांचा. पण चांगली बिर्याणी झाली पाहिजे, टेस्ट लागली पाहिजे. काय बघा का, बिर्याणी चांगली टेस्टी करायची. सगळी फॅमिली येणार आहे बिर्याणी खायला. बारीक
करायची का असं उडायला लागले मसाला शिजतोय का पाणी आहे ना सगळं ट्रक वाजणार या सर्वांनी चिकन खायला आमच्या अॅनिव्हर्सरीचे माझी बबली बघ कशी चिकन करते भातात कशाला जेवायला भात शिजवायला लागतं ना ती पण ह्यात अर्धा ह्याच्यात नको वळवायचं वासाला वासाला टाका इथं हाय कर ना थोडं टाका थोडं साठी ग्रेव्ही केलेली आहे आणि ती चिकन केलेले आहे त्यात सगळे मसाले वगैरे टाकतात ह्याच्यात टॅमॅटो कांदा ह्यांची ग्रेव्ही केलेली आहे मस्त पेस्ट केलेली आहे ती तेलामध्ये परतून घेत आहेत त्यात खडा मसाला टाकलाय आणि आमचे आचार्य आहे बिर्याणी करणारे 2 आचार्य आहेत आमचे आता सगळे मसाले मिक्स करतायत त्याच्यामध्ये आणि टेस्टी असे एकदम कडक भन्नाट अशी बिर्याणी तयार करणार आहेत आमचे आचार्य बघा किती छान आहेत ओ टेस्टी झाली भाजी ना बिर्याणी छान करा कसे झणझणीत कसे झणझणीत या सर्वांना खायला वरनं अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट आमच्या अॅनिव्हर्सरी पाणी सुटले कांद्यामुळे सब्जी झाली कसली केली बिर्याणी कांद्यामुळे तोंडाला पाणी सुटले माझ्या मित्रात एक बुटकी काढून खाणार आहे त्यातली आहा एकदम भन्नाट असा वास सुटलेला आहे खूपच सुंदर असा वास सुटलेला आहे बघा मी 2 पीस काढून पहिलं टेस्ट करते एवढं कशाला रे दिलंय मला निवद पहिलं मला निवद दाखवलाय कशी दिसते जेवतली शंभूते नंतर ज्याला आपल्या पण जीव आता एक नंबर छान झाले ना बिर्याणी या सर्वांनी पीस पीस झाली बघा आमची अॅनिव्हर्सरी मस्त झाली पण त्यात बघा माझा पाय किती सुजलाय पाय बघा माझा किती सुजलाय जरा हालचाल केली की पाय दुखतोय माझा तर बघा अॅनिव्हर्सरी आमची मस्त झाली सगळं झालं जेवण वगैरे सगळं केलं मी आता जेवले 10 वाजले बघा केक वगैरे चालू केले बंद करशील आता